42 वर्ष जुन्या शिजुकामध्ये 138 जाळ्या भरल्याच्या नंतर डायव्हरची उडती धुंद आणि या गाडीत भरले आपण गावठी सफरचंद. तर मंडळी झाला विषय असा का जेव्हा सकाळी सकाळी झोपातून उठलो त्याच्यानी मला घोडा लावून थंडी गारठ्याचे कांद्याचे वाफे भरायला लावले. आता तुमचा भाऊ एवढा टुक्कर आहे, लगेच आंघोळीच्या नावाखाली घरी गेलो, घरून दळण बिळण उचललं, आंघोळ पांघोळ करून डायरेक्ट शेताकडं. तेवढं देऊन बघितलं का गावठी सफरचंद खुडायला ही थॉय गँग आली. म्हणलं चायला विषयच गंभीर झालाय. आता गावठी सफरचंद रचायचं काम चालू आहे, त्यात हे माकडासारखं लटकत आहे. म्हणलं माकडा तोंडाचे चल जायगा तर सपाट हो जायगा. त्यात जाळ्या बिळ्या मस्तपैकी लोडिंगला लावल्या होत्या. भरती विरती कसं काय तेवढं कमेंट करून सांगा बरं का. आणि त्यात हे कुतड्यासारखं तांबाटं खातंय. म्हणलं अरे माणूस आहे का जानवर आहे तू? ते म्हणता तुला काय करायचंय. त्यात हे जनावर आले. जनावर म्हणजे काय होतं, या छोट्या छोट्या हिरोने आल्या. आता त्यांची तर लय लगबग राहती, पण आपलं चाललं होतं इकडं मस्तपैकी टमाटे निवडायचं काम. आता टमाटे बिंबाटे आवरवले आणि डायरेक्ट मस्तपैकी गाडीमध्ये सगळ्या माणसाला बसून घेतलं आणि मारला ना पिकअपला शेल. आगा फिलिंग डायरेक्ट डागात. कारण 132 जाळ्या आपण या पिकअप मध्ये भरल्या होत्या. नादच खुळण जळगाव धुळा कार्यक्रम झाला होता बरं का. आता मम्मीला मळ्यात सोडलं आणि मम्मीला सोडल्याच्या नंतर मला लागलं होतं काम असं लागलं होतं का आपल्याला ना ब्लोअर भरून त्याच्यात औषधं कालवायची होती. आता औषधं तर कालून झाले. म्हणलं आता मस्तपैकी मिक्सिंगला लावून देऊ. मिक्सिंगला थोडा वेळ लावलं आणि केला ना देदानकान श्रीलंका कार्यक्रम चालू. डायरेक्ट आंब्याला स्प्रे करायचं काम चालू होतं. विषय गंभीर करून टाकला इड. आणि व्हिडिओ बघा कसा आलाय. आगा डायरेक्ट नाद हो क्वालिटी ब्लोअर चालत आहे आपलं. तुम्ही फॉलो करून घ्या बाकी.